आता आपण जीवनचक्राविषयी माहिती पाहू. वाहकाकडे भरपूर अर्थात थैली भरून चिल्लर आणि नोटा असतात, पण त्याची 8 तासांची सेवा संपल्यानंतर सर्व पैसे व्यवस्थापकाकडे जमा करावे लागतात. म्हणजे सेवेवरती हजर होताना त्याच्याकडे 1 रुपयाही नव्हता व सेवा संपल्यानंतर आपल्या कर्तव्याचा हिशेब देऊन मुक्त होतो. त्यावेळीही त्याच्याकडे 1 रुपयाही न राहता रिकाम्या हाताने तो स्वगृही पोहोचतो. तसेच कॅशियरची ही स्थिती अशीच असते. दिवसभर त्याच्या हातात लाखो रुपये फिरतात व 8 तासांची सेवा संपल्यानंतर रिकाम्या हाताने स्वगृही पोहोचतो, पण आपले कर्तव्य चोख बजावतो. तसेच पृथ्वी तलावरती प्राणीमात्राची स्थिती अशीच आहे. आयुष्यात त्याला 50, 60, 100 वर्षे जगण्याची संधी मिळते, पण शेवटी त्याला आपल्या कर्माचा चांगला किंवा वाईट हिशोब चुकता करावाच लागतो, हे मात्र नक्कीच. मग तो प्लस असो किंवा मायनस असो. धन्यवाद.